दात म्हणे घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काल म्हणी परिसूया घे दामनी. आय एम बॅक टू होम गाईज. तर आईने 1 मिनिटात आपल्याला मस्त चिंबरी बनवून दिली. गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सगळं आपल्या अग्रिकल्चर फॅमिली ब्लॉग्स होतं काही. जस्ट उठलोय आणि आता डायरेक्ट चालू शॉप केलं, कारण हरेश पण नाही, हरेश पण केलं आहे. आता केसा कसं उकललं नाही का नाही मला ना माहीत. तर फटाफट निघूया आणि आपल्याला जायचं पण बाहेर आहे. म्हणजे काय काम आहे तर गाडी सर्व्हिसिंगला जायची आहे ना, त्याच्यासाठी की त्याशिवाय आम्ही जाणार होतो. त्याशिवाय आमचा काय जमला नाही. मग आम्ही कापसाहेबचा खायला गेलो. कापसाहेबचा खाला. आता बघूया फटाफट पहिले तर शॉप खोलून घेऊ ना, मामा येईल त्याच्यानंतर डायरेक्ट गाडी घेऊन सर्व्हिसिंग. पहिले घरी द्यायला लागेल ना यार. तो खूप मोठं टेन्शन घरी द्यायचा. या चलो घरी द्यायचा. मला लय व्हायचा तो का माहीत नाही. आता तोंड पण सुजलं असेल कारण झोपत नव्हतं. 8 वाजता उठून ती काय आता तोंड सुचतो मला, त्याच्यामुळे मला लय व्हायचं होतं. तर आता फटाफट लिफ्ट पण आले खाली. आता जाऊया आपण आणि गेल्यानंतर परत वरती जायला की मग फिरचे उपाय आम्ही, कारण की गाडीची चावी ती आणली. ऐसा टाइम पास होगा तो आम्ही तेरे कैसा होगा. अभी 2 शब्द जो सुनने पडेंगे ना. तर आता फटाफट आपण पहिले घेतो आणि निघतो डायरेक्ट. कुठे सर चावी वॉचमॅन चालत आहे. ओपन द डॉर. ओपन द डॉर. आणि तुझ्याकडे लिफ्ट बंद कैसे होईल. ऐसा कशी झाल्या मला समजत नाही. झाल्या तशी राहून द्या. आता तर फटाफट जाऊया आणि काय काम आहे बघूया. आणि घरी तर शुभम तो येणार का कॉल करतो मला. 4-5 कॉल झाले पाहिजे. ये आज फायनली जाऊ. चलो अभि निघले डायरेक्ट जाऊया. काय जस्ट आता मी घरी आलो. येतो नाही गाडी घालणार हा समजा नाही बोललो. आवडी बोलून मला हेरा केला साहेब. आला नाही मला आलो नव्हतो. भावाला पाऊस पडत होता, लोणारला पाऊस पडत होता, कल्याणला पाऊस नव्हता पडत. पण तिकडे पाऊस पडत होता. आवरा इकडे तर पाऊसच नाही. वाळवंटात झालं डायरेक्ट. गाई उधर जा उधर हरे की मजा ले रहे. सध्या हऱ्यात आले. सध्या आता कुठं आले एकविरा झाले. आता रविवारी चालले भाई. तो एकटा विचारला पण नाही आम्ही तिथे का काय. विचारला पण नाही आम्ही तिथे का काय. विचारला त्याला की गाडी काढली असती बाबा. स्कूटी नेली असती आपली. त्याने काय आवरा तू चाला पोरा पोरा. आता तुम्ही विचारला असं आपण लगेच स्कूटी काढली असती एक. बाबा चल येतं मी पण गेलो असतो. विचारलाच नाही ना तर गाडी काढली असती मी बाई. कोण कोण पाठवणार नाही. आला असतो मी. बोला दादा माझा ब्लॉगचा विषय होता. मी आलो असतो. बोलला का मला. आता काही बोलून फायदा नाही. दिवस गेले. पॅकिंग करायला 4 दिवस लागतात. हा मग 5-4 दिवस पॅकिंग करायला गेलं. कॉलगेट बर्स सगळं लागतो. समजत नाही तुला. चला ना आम्ही बोललो. त्या आईच्या अंधी पेपर नाहीत का. पेपर लागेल आता कसला असतो त्या काय आर्या. चला काय 1 मिनिट मग भेटू. मला काय पेपर घेतले आपण. आता डायरेक्ट जाऊया गाडी सर्व्हिसिंग करूया आणि येऊया. भाईचा तुमचा मोबाईल वापरून होता. चालू आम्ही चाललो. आम्ही येतो. आल्यानंतर तुला भेटून जातो. टेन्शन रडू नको. चाललो येतो मी लगेच. मला काय तर फटाफट जाऊया. आधी टाइमपास झाले. अजून ओव्हर टाइमपास झालं. अजून खूप टाइमपास झाला. 2-3 तास तिथे थांबायचं आपल्याला. म्हणून काय जस्ट आम्ही जाऊन आलो घरून. म्हणजे गेलतो पहिले शोरूमला. पण शोरूममध्ये गाडी भेटणार नाही. मग गेली नाही. आता उद्या सकाळी डायरेक्ट जाऊ 9 वाजता. बघ आर्या जिथं जाऊ तिथं आर्याची मजा येतात ना विचारायची. खायला घेतलं. अरे मामा बोलल
आम्ही पण देणार नाही. अरे बाबा आम्हाला काय मारा आहे भाई. हा चाल मार भाई, मार तू शिवी गाली तुम्ही. शिवी भाई तुम्ही शिवी ओचकून भाई शिवी. म्हणजे कस्टमर कल्प्या कस्टमर राहू तरी चालेल. मी खाली बसून व्हिडिओ बनवेल. तू मार तू. असा नाही डायरेक्ट मारायला भाई. टॉपच्या कस्टमर काही डायरेक्ट जाऊन खाली बसलो आपण शोरूमला. आता उद्या सकाळी जायचं आहे. कस्टमर आलाय टॉप लेवलची बिस्किट द्यायची. गाय जस्ट भावल्याला आलो आणि माझा डोका तुम्हाला मी सांगितलं नाही ते उलटा बरा झाला. मी आलो तिकडे मोठ्या ना कोणच्या भरोशावर आलतो. महासाहेब आमचे मामा PM प्रशांत. आता काय बोलू, शब्द तर एवढे सुचत नाही मला. त्याने ब्लॉग बघला तर खूप मजा येईल. मला बोलतो मी पहिला त्याला 4 फोन केला. मामा येऊ का? ये बिंदास ये बोलतो. भेटेल मोठे आपण टेन्शन घेऊ. तू मी हऱ्यात बोलतो. आणि इथं आलो मला फोन आला. आम्ही नको येऊ 3 वाजतील. आले मला 4 वाजो 5 वाजो. मी आले कशाला मुठ्या बघायला ना. तुम्हाला नाही आता काम कर ना. 4 वाजो या 5 वाजो मला बोलतो नको येऊ तू. अरे आता मी इथं घरी पोहोचलो तेवढ्या लांबशा कल्याणच्या. मी इथं मुठे बघायला आलो 5 वाजो सकाळची साखर नव्हतो. मला सकाळची तिकडे टचवायचंय. अरे विषय माहिती डायरेक्ट मला बोलतो नको येऊ. असं पण ये बघू आपण ट्राय करू. भेटलं तर भेटलं नाही तर तुझा माहिती तसं नाही ना. नको येऊ बाबा. मी डायरेक्ट मामाला फोन केला. मामा आता काय करू सांग. मामाने डायरेक्ट सिम्पल आम्हाला सांगितलं पाऊस पडू दे तुम्ही दोघं जा आम्ही यांच्या शेतावर. माझा हरियाणा मी जा बघन ट्राय करेन पण पकडे नसेल काय बनव तो ये या नाही ये आम्हाला काय फिकर नाही. आम्ही दोघं जाऊ आता. आणि त्याच्यावर मी आता जिंदगी तरी भरोसा ठेवला नाही. मला आवडला लांबशा बोलवलं त्यांनी. ब्लॉग बघ आता 200% ब्लॉग बघ तू. तुला मेन्शन करीन ब्लॉगला. आता काय कर न कर पण तू गेला वाट लावली तुम्ही. माझ्या सटाऱ्यांचं डोकी फिरवलं. माझी डोकी असा डोक्यात गेले ना तू. माझ्या जिंदगी माझ्या डोक्यात कोण गेला नव्हता. जेवढा बोलून तेवढा बरा आहे पण नाही आता मी कमी बोलता नाही तर मग तुझं मामा नाही तू शेता म्हणशील. आता त्याला जाऊन दे काहीच. आता इथं हारायला सांगता काहीतरी पाणी बिणी पाजायला मला. पाणी बिणी पिता मग डायरेक्ट आता आम्ही आता मोठे पकडायला बघू. आता पाऊस पडला तर निघूया आम्ही दोघाच. नाहीतर मग डायरेक्ट इथनं निघतो मी आणि घरी जातो तिकडे होतो मस्त. आता काय तर आता आम्ही निघलो डायरेक्ट मोठे पकडायला. कारण की पाऊस पडला थोडासा पडला 5 मिनिटं आधी. बघू जेवढं भेटेल तेवढं भेटेल. आम्ही हरते नाही उद्या 4-5 भेटले तरी बस झाले. कारण की आमच्या वाटेचे भेटलं ना मग फटाफटातून घरी पण जायचं. मला कल्याणला जायला लागेल. मग फटाफट आता पकडूया आपण जेवढे भेटेल तेवढे. आणि आता जेवढं तुम्हाला दाखवतो लो पिशवी घेतले. आणि आता जेवढं मला दाखवता येईल तेवढं मस्त होईल. त्यांना अर्ध्या रस्त्याला चप्पल जाऊन जाऊ ना. अरे इथल्या कुठे बिन चप्पल जातो पाहिजे काठी घे. तर आता फटाफट जाऊया आणि जेवढे भेटेल तेवढे कॅप्चर करूया. काहीच मोठा पचका झाला. मोठं बघायला आलतो मोठं काही दिसतच नाही. अख्या रस्त्यात फिरतो जायला असा वैताग आला. की तुम्हाला दाखवून काय होता तो पिल्ला एक होता तर आऊस काय आता तो पण बिलांग घुसला. ऐन टायमात पाऊस गेला. आम्ही इथं आल्या पाऊस गेला. जंगल बाहेर घर ताल्याच्या पुढं जाऊन फायदाच नाही आला आमचा. कुठं काय दिसत बी नाही. आता मला इथल्या घरी जायला लागला. तर घरी जायला मग फिट टाईम म्हणून हरेश बोलतो घरी राव वस्तीला पण नको. वस्तीला कुठं रे रस्ता इकडं रस्ता माझ्या तोंडावर लाईट येते ना. मग लाईटीच्या म्हणून मला समजत नाही. आता काय आपल्याला दुसरं काय पर्याय नाही. आता पाणी पडलं बोलू आम्ही जेव्हा बारिश गेलं तेव्हा आपण का हऱ्या बुलाय का तेव्हा आपण मोठे पकडूया. आता त्याला सध्यासाठी तर भीषण फेल गेला आपला 1 माणसाच्या मुलं. तो जाऊ द्या अभी उसको कुछ बोलते नाही आपण जाणे दे. आता डायरेक्ट फटाफट मी इथं निघतो घरी. पिशव्या किचनच होते माझ्या. आता थांबत नाही. आता थांबलं तर खूप टाईम होईल. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया. घरी जाऊन भेटूया. जाम बेकार आलं कोंडी गेल्या आधी. आता एकटा आल्या माझी फाटून शिरकट यायला कारण रस्ता सामसूम होता. मग कसा ना कसा निघलो आणि आता पोचलो गंधारीच्या ब्रिजच्या थोडासा माग. आता फटाफट जाऊया. कुत्र्या ना अंगावर नका तुमच्या मुलं माझी अर्धी फाटते. चला आता फटाफट पोचलोय. मुठे नाही भेटले काय नाही. नेक्स्ट टाइम जाऊ. आता पावसाला 3 महिने आता स्टार्टिंग आहे.
तर आता फटाफट पहिले घरी पोहोचतो. रात्रीचा मोबाईल घेतला मी बोलत नाही. चला दात पण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काल मग बसूया घे ग दामन घे बसूया घे ग दामन घे. मला गाय जस्ट घरी पोहोचतो. आता घरी नसतो पोहोचतो अजून कोणी आले असते. गाणी बोलत बोलत आलो भाई घरी. बाबा अरे सुया घे ग दामन घे बसूया घे ग इथे बाहेर वाटतं काय. अरे होय तुल्या घे ग दामन घे दात म्हणे घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काल म्हणे पोरिसूया घे ग दामन घे पोरिसूया घे ग दामन घे. पोचलो घरी. चला मी जाते घरते. आय एम बॅक टू होम गाइस. मैं किसी को डरते. जय श्री राम सबको. जय महाराष्ट्र. आल्या मुश्किल मध्ये ना तू कुठं मुश्किल देता अजून काय अक्कल दिलं. चला आता डायरेक्ट स्लीप 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 इज अ स्लीप. काय जस्ट घरी आलो. आई खूप म्हणजे खूप खुश झालेली आहे कारण की मोठे जेवढे आणलेले आहेत आपण मोठे घेऊन आता आईला बोललो साफ करून मस्त दे. तर आईने 1 मिनिटात आपल्याला मस्त चिंबरी बनवून दिली. हे फास्ट काम असतो कारण मी पण फास्टमध्ये पकडून आणले ना. आई खूप झाले. मग आईने फटाफट मला बनवून दिला. आता मी फटाफट जेवतो. मला आधीच झोप आली डोळ्यावर झोप बघू शकता तुम्ही. आणि सकाळी उठून गाडी सर्व्हिसिंग करायला पण जायचं आहे. 3 दिवस आपल्या ब्लॉगमध्ये गाडी सर्व्हिसिंगला ठेवतोय आपण. पण तिन्ही दिवस आपली गाडी काही सर्व्हिसिंगला जात नाही अजिबात. पण आता काय करू शकत नाही. आणि ब्लॉग नक्कीच एक नंबर बघायला वाटेल. जे आपले स्टार्टिंगचे ब्लॉग होते ते जरासं दुकानाच्या मुळे आम्हाला जरासं हे होतं. म्हणजे दुकानात बिझनेस आहे. दोन्ही अटेंड करायला लागतं आपल्याला. दोन्ही काम आपण सोडू शकत नाही. आणि तर ब्लॉगिंगला थोडा गॅप पडला असं 2-3 महिन्याचा गॅप पडला मी मान्य करतो. पण जे ब्लॉग आधी येत होते तसेच ब्लॉग येतील. म्हणजे 200% गॅरंटी येतील. चॅलेंज सगळं काय असेल तर आपण सगळं काय करू. काय टेन्शन नाही. त्याला तर फक्त जेवण करतो आणि मग डायरेक्ट आता ज्या ब्लॉगला आपण भेटूया त्याचा ब्लॉग नक्की छान करूया. मोठ्यांची कुठे नाही आता माशासाठी खोज लावूया. माशाने लावू शकतो. मासे कुठेतरी भेटतील. बघू त्याला प्लॅनिंग करू नंतर. आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा. आणि आपल्या भावाला नक्कीच काही पुढे न्या. सपोर्ट करा. बस एवढीच इच्छा आहे. बस जय एकविरा. जय महाराष्ट्र. जय हिंदू. जय श्रीराम. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.